बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर जी टीका होती त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्याची मुख्यमंत्र्यांच्या या दावोस दौऱ्यावर कुठल्याही प्रकारची टीका करणं योग्य नाही असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। पण मोठे आकडे सांगून दिशाभूल करणंही योग्य नाही असंही त्यांनी म्हटलंय। तसंच अदानी आणि लोढा यांच्यासारख्या स्थानिक कंपन्यांबरोबर दावोसमध्ये करार करणं हा एक क्रूर विनोद आहे असा टोलाही त्यांनी लगावला। तसंच दावोस दौऱ्यावरून विरोधक करत असलेल्या टीकेला भाजपच्या नवनाथ बन यांनी उत्तर दिलं। परिषदेला जाणं हे राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं। यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री हे गेले होते, जाण्याबद्दल काहीच अडचण नाही, हरकत नाही। परंतु तिथून आल्यावर एक मोठे मोठे आकडे जे फुगवून सांगितले जातात की मी इतक्या लाख कोटीचे करार केले, तितक्या लाख कोटी केले, हा दरवर्षीची ही प्रक्रिया आहे। हरकत नाही, चांगली गोष्ट आहे त्यांनी परकीय गुंतवणूक केली, पण तुम्ही मुंबईला करा ना। तुम्ही जर मोठे बालक असाल एका मोठ्या उद्योग समूहाचे, तुमचं जर हेडक्वार्टर मुंबईत असेल तर मग डायव्हर्सला जायचं काय गरज आहे? फक्त आकडा फुगवण्याकरता हे सगळे उद्योग हे सगळे डायव्हर्सला केले जातात, त्यावर माझे आपत्ती आहे। गेल्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दावोस मध्ये गेले होते, त्यापैकी 80% करार पूर्ण झाले, त्याची रोजगार निर्मिती देखील सुरू झाली। आता देखील 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात येते। पृथ्वीराज बाबा, याच्याबद्दल तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे। आणि देवा भाऊंनी जवळपास 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणुकीचे करार केले, याच्यातून 30 लाख तरुणांना येत्या काळामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे। आपल्याला माहित आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर आज महाराष्ट्राचं नाव डंके की चोट पर घेतलं जातं, याचा तुम्हाला देखील अभिमान वाटला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।